नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऋषीने केला चक्क आता आपल्या कमळीला प्रपोज. पण नेमकं आता तुम्ही पाहिलंच असेल की नयनतारा मॅडमचं आणि कमळीचं नुकतंच भांडण झालेलं असतं, पण त्यामध्ये आपल्या बिचाऱ्या कमळीची काय देखील चूक नसते. पण हे सगळं मात्र नयनतारा मॅडम जरा ओव्हरच करतात, कारण की त्यांना आधीच कमळी आवडत नसते. त्यांना वाटत असतं की त्यांचा मोठा मुलगा म्हणजेच रोहितने ज्याप्रमाणे राधिकासोबत लग्न केलं तसंच माझा हा लहान मुलगा देखील काय ना काय करेल आणि माझे सगळे काही बिझनेस पार्टनरसोबत माझं नाक खाली कापेल. त्याच्यामुळे आता नयनतारा ठरवते की काही जरी झालं तरी ऋषीला आणि त्या कमळीला एकमेकांपासून लांब ठेवायचं. आणि ऋषीला तरी तिने खबरच दिलेली असते की त्या कमळीच्या आजूबाजूला आणि अवतीभोवती देखील तू जायचं नाही आहेस. पण हे सगळं होत असताना तुम्हाला माहीतच आहे की आपल्या ऋषीला हळूहळू कमळी आवडत असते. ऋषी प्रत्येक वेळेस कमळीच्या काही देखील आवडी निवडी सुख दुःख कमळी कोणत्या तरी संकटात अडकली तरी ऋषीच त्या ठिकाणी जात असतो. कारण की तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, आपल्या ऋषीने कमळीला गावाकडे असताना देखील कितीतरी मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. आणि त्याचमुळे मित्रांनो ऋषी आणि कमळीची जोडी चक्क त्यांच्या दिव्याईनेच बांधलेली असते. कारण की ऋषी आणि कमळीचं लग्न तर फिक्स होणारच आहे. पण त्याच्या अगोदर मात्र तुम्हाला माहीतच असेल की नयनतारा मॅडम ज्यावेळेस मात्र महाजनांच्या घरी जाते त्यावेळेस मात्र त्यांच्या घरातील देखील लोक म्हणतात की आता आमची अनिका देखील मोठी झालेली आहे. आणि नयनतारा म्हणते की आमचा ऋषी देखील आता लग्नाच्या वयाचा झालेला आहे. एकदा का त्याच्या बहिणीचं लग्न झालं की आम्ही आमच्या ऋषीसाठी देखील एक चांगली मुलगी शोधणार आहे. त्यावेळेस मात्र अनिकाला आधीपासूनच ऋषी आवडत असतो आणि तिच्याकडे पैसा सगळं काय असतं. त्याच्यामुळे नयनताराच्या मनामध्ये देखील विचार येतो की अनिकाला जरी सून म्हणून आणली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्या स्टेटसला मॅच होणारी त्यांची सगळी काही प्रॉपर्टी आहे. आपल्यापेक्षा जास्त ती श्रीमंत आहेत आणि जर अनिकाचं आणि ऋषीचं लग्न झालं तर आपल्याला फायदा होईल. कारण की ह्या नयनताराला जास्त काही देखील महत्त्वाचं नसतं, कोणाच्या भावना काही देखील. हिला फक्त वाटत असतं की कोणत्या देखील व्यक्तीसोबत ज्या ऋषी लग्न करेल ना त्यांच्याकडे पैसा प्रॉपर्टी हे सगळं पाहिजे. तर आपल्या कमळीकडे तरी तसं काहीच नसतं, हे तुम्ही पाहिलंच असेल. तर इकडे राजनला देखील वाटत असतं की काही जरी झालं तरी अनिकासाठी एक चांगला मुलगा सापडलाच पाहिजे. पण त्याच्या अगोदर राजनच्या मनामध्ये एकच विचार येतो की पूर्णाजी म्हणजे राजनला वाटत असतं की आई जर म्हणते की तिची मोठी नात जिवंत आहे तर तिचं अगोदर लग्न लावलं पाहिजे आणि नंतर अनिकाचं. त्याच्यासाठी ती अजून त्यांना मिळालेलीच नसते. तर राजन म्हणतो की काही जरी झालं मला माझी मोठी मुलगी आधी शोधून काढली पाहिजे. कारण की राजनला माहीत असतं की त्याची बायको कुठे ना कुठे जिवंत असेल, पण त्याला आता खूप वर्ष होऊन गेलेले असतात. कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपली कमळी खूप लहान असते त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की मित्रांनो त्याच वेळेस मात्र आपली गौरी म्हणजेच राजांची पहिली जी बायको होती तिला ह्या घरातून कामिनीने आणि त्या दामिनीने म्हणजे ह्या दोघींनी मिळून रागिनीने आणि कामिनीने यांनी ह्या घरातून हकललेले असते आणि तिला मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला असतो गुंड लावून. पण तुम्हाला माहिती का एवढ्या मोठ्या संकटातून देखील आपली गौरी वाचलेली असते. तीच गौरी आता पुढे जाऊन मित्रांनो तिचं नाव आता सरू आहे. ती एका गावात राहत असते आणि त्यांचीच मुलगी ती कमळी आहे. तर कमळी त्यावेळेस मात्र खूप लहान असते. पण याचं अजिबात देखील राजनला देखील माहीत नसतं की त्याची मुलगी आता कुठे असेल, काय करत असेल, कुठे असेल, केवढी असेल ह्याचं काय देखील राजनला माहीत नसतं. पण राजनला हे माहीतच नाही की त्याची खरी मुलगी तर कमळीच आहे आणि ती त्याच्याच आजूबाजूला आहे. पण सगळेजण पूर्णाजी हे सगळेजण शोध घेत असतात की त्यांनी पूर्णाजीला वाटत असतं की तिला तिची मोठी नात मिळावी, मोठी सून मिळावी. राजनला वाटत असतं की त्याला त्याची बायको मिळावी, त्याची मुलगी मिळावी. पण हे सगळं चालू असताना मात्र रागिनीला आणि कामिनीला परफेक्ट माहीत असतं की त्या काय ह्यांना भेटणारच नाही. कारण की कामिनी म्हणते की कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव आणि तिला वाटत असतं की तिने आत्तापर्यंत मात्र गौरीला कधीच संपवून टाकलेला आहे. पण गौरीला अजूनपर्यंत काही देखील झालेलं नसतं. ती एवढ्या मोठ्या संकटातून वाचलेली असते. कामिनीला वाटत असते की आता ती कधी देखील रिटर्न येणार नाही आहे. पण आता हे सगळं होत असताना मात्र सरूच्या मनामध्ये एकच विचार येत असतात की जे काय घडत आहे, जे काय होत आहेत त्याच्यामुळे माझ्या मुलीला त्रास नको. म्हणून आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल की कमळीला सरूने काही देखील सत्य सांगितलेलं नसतं, त्याच्यापासून खूप मोठं सत्य लपवलेलं असतं. तर सरूला देखील वाटत असतं की कमळीची आणि त्यांची कधी देखील भेट होऊ नये. तर इकडे कामिनीच्या डोक्यामध्ये आता हा प्लॅन शिजत असतो की काही जरी झालं तरी ह्या कमळीला ह्या शहरातून हाकलून द्यायचं आणि ह्या घरामध्ये कधी देखील येऊन द्यायचं नाही. पण पूर्णाजी आणि कमळीचं नातं आता एवढं घट्ट झालेलं असतं की कमळी रोज पूर्णाजीला भेटायला जात असते. पूर्णाजी देखील आता कमळीला स्वतःची नात असल्यासारखी सांभाळत असते. आजोबा ह्या सगळ्यांनाच मात्र खूप आनंद होत असतो कमळी तिथं आलेलं पाहून आणि राजनला देखील. फक्त आता कमळी खटकत असते फक्त या रागिनी, कामिनी आणि ह्या अनिकाच्या डोक्यामध्ये, कारण की यांना अजिबात देखील आवडत. तर नयनतारा मॅडमला आधीच कमळीचा खूप राग येत असतो आणि त्यामध्ये कमळीकडून खूप मोठा कुटाणा झालेला असतो. त्याच्यामुळे
त्यामुळे नयनतारा मॅडम म्हणतात की तुला काय अक्कल नाही का, बावळट मुलगी, असं तसं खूप सारं बोलतात. पण त्या संकटातून देखील आपल्या कमळीला ऋषीच वाचवतं हे तुम्ही पाहिलंच असेल. पण ऋषीचा आणि कमळीचा तर हळूहळू एकमेकांबाबत आता जास्तीत जास्त विचार आणि एकमेकांना अट्रॅक्ट व्हायला लागलेले असतात आणि ऋषीला हळूहळू कमळी आवडायला लागलेली असते. त्याच वेळेस मात्र राधिका देखील म्हणते की अरे ऋषी बघ, तुला देखील आवडते ना आता कमळी. तर त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की काय गं वहिनी, तुझं काय पण असतं, मला कमळी का आवडेल, कमळी माझी फक्त स्टुडंट आहे, त्याच्यामुळे ती मला आवडत बिवडत काही देखील नाही. पण हे सगळं होत असताना मात्र तुम्हाला माहीतच आहे की ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत हळूहळू आता प्रेम व्यक्त व्हायला सुरुवात झालेली असते आणि ऋषीला हळूहळू आता कमळी आवडत देखील असते. पण हे सगळं होत असताना तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा मॅडम हे अजिबात देखील खपवून घेणार नाही, कारण की नयनताराचं आणि कमळीचं कधी पटलेलं नाही. तर पुढे चक्क आता आपला ऋषी कमळीला प्रपोज करण्यासाठी चाललेला असतो. त्यावेळेस मात्र राधिकाचा त्याला पूर्णपणे सपोर्ट असतो. राधिका म्हणत असते की हे बघ ऋषी, आता तू काही जरी झालं तरी आज कमळीला प्रपोज करतोय, कारण की तुझ्या मनामध्ये काय आहे ते सगळं कमळीला सांग. पण ऋषी म्हणत असतो की कमळीला जर मी आवडत नसेल तर मग काय फायदा. तर त्यावेळेस मात्र राधिका म्हणते की अरे ऋषी, तू एवढा सुंदर आहे, कमळी नाही तुला बोलणारच नाही, कारण की कमळी तुला चांगलीच ओळखते. तर त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की ठीक आहे, मी हे सगळं करतो. पण नयनतारा मॅडमला याची चाहूल लागलेली असते. नयनतारा म्हणत असते की काही जरी झालं तर ऋषीला हे सगळं मी काही करून देणार नाही, कारण की ऋषीने जर असं केलं तर इनामदारांचीच काय सगळ्यांची इज्जत पार मातीला मिळेल आणि त्या एक गावच्या मुलीसाठी ऋषी असा करेल तरी का. तर हे सगळं पाहून मात्र आता कमळीला देखील वाईट वाटणारच आहे. तर ऋषी आता ज्यावेळेस मात्र कमळीकडे जातो त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की ऋषी सर, तुम्ही इथे आला अचानक. तर त्यावेळेस मात्र कमळीला देखील माहीत नसतं की ऋषी सरांच्या मनामध्ये काय आहे. तर आता निंगीला चांगल्याच प्रकारे माहीत झालेलं असतं की ऋषी सर आणि कमळीची जोडी चांगली आहे आणि ऋषी सरांना कमळी आवडते देखील आणि कमळीच्या मनामध्ये देखील ऋषी सरांबाबत थोडं ना थोडं तरी प्रेम नक्कीच असणार आहे. पण हे सगळं होत असताना मात्र कमळीला असं वाटत असतं की नयनतारा मॅडमला आपण आधीच आवडत नाही आहे आणि त्यामध्ये जर ऋषी सरांनी आणि मला सोबत जर पाहिलं तर खूप मोठा परत प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की कमळीला त्याचा चांगलाच अनुभव आलेला असतो. कमळीकडून ज्यावेळेस मात्र आजोबांच्या बड्डेमध्ये देखील नयनतारा मॅडमच्या अंगावरती तो ज्यूस सांडलेला असतो, त्याच्यामुळे देखील खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. त्याच्यामुळे आता नयनतारा मॅडमचं आणि कमळीचं कधी पटणारच नसतं. पण आपल्या ऋषीच्या मनामध्ये तर कमळीबाबत खूप सारं प्रेम असतं. त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी आपण आज कमळीला प्रपोज करूनच टाकायचं. तर ऋषीच्या वेळेस मात्र कमळीला प्रपोज करायला जातो त्याच्या अगोदर मात्र हे अनिका आणि घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो, कारण की महाजनांच्या घरामध्ये विचार चाललेला असतो की ऋषीचं आणि आपल्या अनिकाचं लग्न जर लावलं तर किती चांगलं होईल, कारण की अनिकाला आधीपासूनच ऋषी आवडतो आणि त्याच्यामुळे जर आपण अनिकाचं आणि ऋषीचं लग्न केलं तर खूप मोठा फायदाच होईल आपल्याला, कारण की आपल्या बिझनेसमध्ये देखील खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की ऋषीचं आणि अनिकाचं लग्न लावायला तर काय हरकत नाही, परंतु त्या ऋषीला देखील आपली अनिका आवडली पाहिजे, त्यांच्या घरातल्यांना देखील आपली अनिका आवडली पाहिजे, कारण की ही जे गुण संस्कार पाहिले तर ते अजिबात देखील हिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होणार नाहीत, कारण की हिच्यामध्ये असे गुण आहेत की त्याच्यामुळे तिच्या आईने तिच्यावरती संस्कारच केले नाहीत. तर हे सगळं झाल्याच्या नंतर महाजनांच्या घरामध्ये देखील मोठं भांडणाचं वातावरण तयार होतं. तर इकडे आपले ऋषी सर आता कमळीला प्रपोज करण्यासाठी जातात आणि कमळीला सांगतात की कमळी, मला तू पहिल्या दिवसापासून खूप आवडते, तुझा साधेपणा, तुझा निरागसपणा, मला सगळं काही खूप आवडतं, कारण की तू जे लोकांना मदत करते त्याच्यात तू आनंदी असते, कोणी तुझं मन दुखवलं तरी तू कोणाला काही बोलत नाही, शांतपणे सगळ्यांची मनं जिंकून घेते. आणि मला माहिती आहे आईचा आणि तुझा स्वभाव पटत नाही, पण एक ना एक दिवस तू तिचं देखील मन जिंकशील आणि सगळ्यांच्या मनावरती तू आरामात राज्य करशील. हे सगळं ऐकल्याच्या नंतर कमळीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की कमळीला कळत नाही की आता याच्यानंतर काय बोलू. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ऋषीने आपल्या कमळीला प्रपोज केल्याच्या नंतर ऋषीचा तो प्रपोज कमळी ॲक्सेप्ट करेल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कमळी आणि ऋषीला एकत्र आणि त्यांची लव्ह स्टोरी पाहायला आवडेल का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.